श्री स्वामी समर्थ 10 एप्रिल 2024 रोजी प्रकट दिन आलेला आहे महाराजांचं। तर प्रकट दिनानिमित्त आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी चरित्र पारायणसुद्धा करू शकतो, तारक मंत्राची पण सेवा आपण करू शकतो। तर आपण आज तेच पाहणार आहोत, तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे, त्याचे नियम व फायदे, तारक मंत्र तीर्थ कसे बनवावे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात आपण आधी बघू तारक म्हणजे काय। तारक या नावामध्येच तारक म्हणजे तारणारा। तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे। तारक या नावामध्येच आपल्याला समजतं की तारक म्हणजे तारणारा मंत्र। आपली कुठलीही अडचण असो, कुठलीही समस्या असो आपली, त्यावरती आपल्याला तारणारा असा हा तारक मंत्र आहे। आणि त्याचंच अनुष्ठान आपण कसं करणार आहोत, त्याचं तीर्थ कसं तयार करणार आहोत ते आपण पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की तारक मंत्राचे संकल्पयुक्त सेवा कशी करावी, याचे नियम काय आहेत ते पाहणार आहोत। तुमच्या खूप जटिल समस्या आहे, त्या काही केल्या दूर होत नाही। तुम्हाला किंवा घरातील कोणालाही दीर्घ आजार आहे, शिक्षणामध्ये अडचण आहे, घरामध्ये भांडणतंटू खूप आहे, खूप कष्ट करून सुद्धा तुमचा व्यवसाय नीट चालत नाही आहे, नोकरी मिळत नाही आहे, या सर्व समस्यांवरती हा एक जालिम उपाय आहे, तो म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान करणे। तारक मंत्राच्या या अनुष्ठानामधून तुम्हाला नक्की समाधान मिळेल। संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे काय, तर एखादी सेवा हाती घेऊन ती ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या जागी, ठरलेल्या प्रमाणामध्ये करणे। त्यात बघा कितीही अडथळा आला, काही आला तरी आपल्याला ही सेवामध्येच थांबवायची नाही आहे। ठरलेले दिवस, ठरलेल्या दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत। आता ठरलेले दिवस म्हणजे कसे, कोणी 21 दिवस करतं, कोणी 11 दिवस करतं, कोणी 51, कोणी 108 याप्रमाणे करतं। तर आपण जसं संकल्प करू त्या संकल्पाप्रमाणे आपल्याला आपली सेवा ही पूर्ण करायची आहे। आता जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार असाल तर सुरू करण्याआधी आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन महाराजांसमोर एक नारळ, खडीसाखर, फूल घेऊन केंद्रामध्ये महाराजांना विनंती करायची आहे की ही जी सेवा करत आहे ती तुम्ही स्वीकारावी आणि निर्विघ्नपणे पार पाडावी। किंवा जवळ केंद्र वगैरे नसेल, तुम्ही घरीसुद्धा महाराजांच्या फोटोजवळ हे नारळ ठेवू शकता। कोणतीही सेवा सुरू करण्याआधी महाराजांचा फोटो हा आपल्या घरात असलाच पाहिजे। तारक मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला कोणतीच पूजा मांडण्याची गरज नाही आहे। ही सेवा कोणीही करू शकतो, वृद्ध असो, महिला असो, पुरुष असो, कोणीही सेवा करू शकतं। कोणतीही संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला एक संकल्प करायचा असतो। संकल्प घेताना उजव्या तळ हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, एक चमचाभर किंवा पळी भरून पाणी घ्यायचं आहे। त्या पळीभर पाण्यामध्ये फूल आणि अक्षता टाकायचं आहे आणि ते घेतल्यानंतर संकल्प करायचा आहे। संकल्पामध्ये आपण काय म्हणतो, आपले नाव आणि गोत्राचा उच्चार करून तारक मंत्राची ही जी सेवा आहे ही तुम्ही किती दिवस करणार आहे, 11 असो, 21 असो, 51 असो किंवा 108 असो, ती संख्या म्हणायची आहे। आधी नाव घ्यायचं आहे आपलं, तुमचं जे नाव असेल ते, मग गोत्राचा उच्चार करायचा आहे। तारक मंत्राची ही सेवा मी करीत आहे आणि किती दिवस करणार आहे ते सुद्धा सांगायचं आहे। आणि दिवस किती दिवसानंतर किती दिवसात करणार आहे ते झाल्यानंतर आपला कुठला प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे तो प्रश्न त्या संकल्पामध्ये मांडायचा आहे। मग महाराजांना म्हणून ते पाणी संध्यापात्र जे असतं त्या संध्यापात्रामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे। आणि महाराजांना सांगायचं आहे की माझी ही जी सेवा आहे ही निर्विघ्नपणे पार पाडू द्या आणि स्वीकारा म्हणून। आणि ताम्हणातलं जे पाणी आहे ते तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता, फक्त तुळशीला टाकू नये। सेवा करताना कोणतीही एक वेळ ठरवावी, सकाळ असो संध्याकाळ असो, त्या ठराविक वेळेतच तुम्ही ती सेवा पूर्ण म्हणजे करू शकता। काय करायचं आहे, बसताना आसन घ्यायचं आहे, आसनावर बसून ही सेवा करायची। जर तुम्हाला खाली बसणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर आसन टाकून सुद्धा ही सेवा पूर्ण करू शकता।
आता हे अनुष्ठान आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो? सगळ्यात पहिले शुद्ध पाण्याने भरलेला पेला घेऊन त्यावर उजवा हात ठेवावा. म्हणजे एक फुलपात्र असो किंवा पेला असो, त्या पेल्यावरती आपला हात ठेवायचा आहे, उजवा हात. उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. तारक मंत्र जर तुमच्याकडे जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा म्हणू शकता किंवा कुठेतरी लिहून घेऊन सुद्धा म्हणू शकता. मग तिथे 11 वेळा, पूर्ण 11 वेळा होईपर्यंत आपण त्या पेल्यावरचा हात उचलायचा नाही आहे. जर तुम्हाला शक्य नसेल की आपल्याला तारक मंत्र म्हणता म्हणता संख्या लक्षात राहत नाही किती वेळा म्हणजे आपण म्हटलं आहे तारक मंत्र, त्यासाठी तुम्ही एक सोपा उपाय करू शकता. आपले शेंगदाणे जे असतात ना, शेंगदाणे घ्यायचे. जेवढे तुम्ही संकल्पामध्ये अनुष्ठान करायचं ठरवलं आहे, 11 असो 21 असो, तेवढ्या संख्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहे. एक वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर डाव्या हाताने, उजवा हात पेल्यावरचा काढायचा नाही आहे, डाव्या हाताने तो एक शेंगदाणा बाजूला ठेवायचा आहे. एक वेळा म्हणून झाल्यानंतर दुसऱ्यांदा झाल्यानंतर परत तुम्ही ते रिपीट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे अनुष्ठान आहे त्या अनुष्ठानाला सुरुवात करू शकता. आपण तारक मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणून होईपर्यंत आपण पेल्यावरचा हात काढायचा नाही. मी सांगितल्याप्रमाणे डाव्या हाताने तुम्ही जे शेंगदाणे आहे ते डाव्या हाताने उचलून साईडला ठेवायचे आहे. आणि जे अभिमंत्रित म्हणजे आपण तारक मंत्र म्हणून जे तीर्थ केलेलं आहे, अभिमंत्रित तीर्थ तयार केलेलं आहे, ते तुम्ही प्यायचं आहे आणि घरातील इतर सदस्यांना सुद्धा द्यायचं आहे. तीर्थ वाया जाणार नाही, फेकले जाणार नाही, याची खूप काळजी घ्यायची आहे. आता तारक मंत्र म्हणताना पाणी का घेऊन बसायचे आहे किंवा पाणीच का घेतलं जातं तारक मंत्र म्हणताना? कारण की पाण्यामध्ये ज्या लहरी असतात त्या खूप म्हणजे आपण काय म्हणतो, पटकन कुठलेही विचार असो, आपले पॉझिटिव्ह विचार असो, नेगेटिव्ह विचार असो, ते पाणी पटकन शोषून घेत असते. त्यामुळे कधीही तीर्थ बनवताना किंवा तीर्थ तयार करताना नेहमी विचार चांगले ठेवावे. देवाचं नाव हे ते करूनच तीर्थ तयार करावं. सर्व प्रकारचं पाणी जे लहरी असतात ते पाणी, आपले जे विचार असतात ते पाणी शोषून घेत असतं. तर या प्रकारे तुम्ही जे आपलं अनुष्ठान आहे तारक मंत्राचं अनुष्ठान 11, 21, 108 किंवा 51 दिवसाचं जसा तुम्ही संकल्प कराल त्या संकल्पानुसार तुम्ही ही सेवा 10 एप्रिल 2024पर्यंतही करू शकता. त्या दिवशी महाराजांचं प्रकट दिन आहे, त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या सेवा तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.